गायकवाडचा अरे संजय गायकवाडचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. संजय गायकवाडचं करायचं काय? शिवसेना जिंदाबाद. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आवाज कुणाचा? अरे हमसे जो टकराएगा. विधान भवनाच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये विधान भवनाच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून संजय गायकवाडने टॉवेल बनियनवर जाऊन मारामारी केली, त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. याचा गुन्हा अदखलपात्र म्हणून दाखल झालेला आहे. आम्हाला वाटतं की त्याला खरं तर मृत्यूस कारणीभूत ठरेल अशा पद्धतीने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल व्हायचा होता. आणि दुसरी बाब अशी की रोज पेपरमध्ये बातम्या येतात की जे विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटला जातो त्या आहारामध्ये आळ्या येतात, किडे येतात, सडलेलं धान्य असतं आहे. त्या ठिकाणी संजय गायकवाडला राग येत नाही. ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे आणि अशा आमदाराला राज्यपालांनी बडतर्फ करावं अशी मागणी शिवसेना आज करत आहे. आपण आंदोलन केलंय, कशा पद्धतीचं आंदोलन? आज आंदोलन अशा पद्धतीने केलं आहे की या मूर्ख आमदाराला कॅन्टीन केसरी म्हणून किताब आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे. या महामूर्ख माणसांना कॅन्टीनमधल्या लोकांनाच मारायसाठी याचा जन्म झालेला आहे की काय असं आम्हाला वाटतं. मिंदे गटाचा भडवा संजय गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून, पण पूर्वी त्याचा जन्म ठाकरे ब्रँडमुळे झाला. ज्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे 3 वेळा आमदार केलं, परंतु हा बडवा खाल्लेल्या ताटात विष्ठा टाकला आणि मिंदे गटात जाऊन 50 खोक्याला विकला गेला. ह्या माणसांनी स्वतःच्या नाश्त्याच्या तुकड्यासाठी नाश्ता खराब होता म्हणून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. पण या बडव्याला माहीत नव्हतं तो गरीब कर्मचारी आहे, तो जगण्यासाठी आपल्या इथं महाराष्ट्रात आलेल्या माणसाला मारहाण करतो. आणि पोलीससुद्धा, ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा त्याच्यावर गुन्हा नोंद केला नाही. गुन्हा नोंद केला अदखलपात्र, म्हणजे त्या गुन्ह्याला काय अर्थ नाही. परंतु ह्या माणसाने छत्रपती संभाजी महाराजांचीसुद्धा बदनामी केली, महाराष्ट्राची बदनाम केली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर एकेरी बोलण्याची भाषा केली. परंतु ह्या बडव्याला या सोलापूर शिवसेनेच्या वतीनं, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतोच आहे. परंतु त्याला कॅन्टीन केसरी ही बहुमान आम्ही दिलेला आहे. कॅन्टीन केसरी म्हणजे जो चड्डी बनियन गँग, जो मुंबईमध्ये चड्डी बनियन गँग आहे, जे मोबाईल चोरणारे आहेत, पैसे चोरणारे, गाड्या चोरणारे, अशातला हा बडवा आहे. ह्या बडव्याला या पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात फिरू तर देणार नाही. परंतु मिंदे गटामध्ये संजय गायकवाड असू द्या, सचिन शिरसाट असू द्या, तुम्ही बघतात सचिन शिरसाटचे व्हिडिओ, दारू पिऊन संजय शिरसाट, परंतु स्वतःच्या बेडरूममध्ये दारू पेत लाखोंचे पैसे घेऊन बसलेला आहे. परंतु ह्या सरकारला खाऊंगा ना खाणे देऊंगा म्हणते, पण महाराष्ट्राचे सगळे अधिकारी प्रचंड भ्रष्टाचारी आहेत. कुठल्याही लोकांचं काम होत नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. आत्ता भयानी मंडळासारखं पोषण आहारामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आळ्या आढळलेल्या आहेत. तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे? याला नाश्त्याचा तुकडा केला मिळाला नाही तो मारहाण करतो. पण महाराष्ट्रातल्या लहान मुलं असू द्या, दीनदलिताची मुलं असू द्या, ह्या लोकांनी काय केलं पाहिजे याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीव्र निषेध करतो.